विद्यार्थ्यांनो, सप्रे नमस्कार. आज आहे 11 मे. आजच्या दिवसापर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न आपल्याला बघायचे. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. तसेच व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासाठी एक होमवर्क देखील आहे. आजच्या व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे, राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरोच्या क्राईम इन इंडिया 2024 अहवालानुसार महानगरांमध्ये सर्वाधिक सायबर क्राईम रेट कोणत्या शहरात नोंदवला गेला? ऑप्शन आहेत मुंबई, हैदराबाद, दिल्ली की बेंगळुरू. तर सांगा याचं योग्य उत्तर काय असेल? उत्तर आहे ऑप्शन डी, बेंगळुरू या ठिकाणी. अधिकची माहिती, NCRB म्हणजे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या क्राईम इन इंडिया 2024 अहवालानुसार बेंगळुरू महानगरामध्ये सायबर गुन्ह्यांच्या बाबतीत अव्वल ठरले. 2024 मध्ये शहरात 17,561 सायबर गुन्ह्यांची नोंद झाली, तर 2023 मध्ये 17,631 ती होती. बेंगळुरूचा सायबर क्राईम रेट प्रति 1 लाख लोकसंख्येमागे 206 इतका नोंदवला गेला, जो सर्व महानगरांमध्ये सर्वाधिक आहे. सर्वाधिक प्रकरणे ऑनलाईन इम्प्रेशन फ्रॉड म्हणजे संगणकीय साधनांचा वापर करून तोत्यागिरीद्वारे फसवणूक यासंबंधी होता. अशा प्रकारची एकूण 16,757 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. पुढील प्रश्न, भारताची पहिली स्पेसटेक युनिकॉर्न कंपनी कोणती बनली? तर ती आहे ऑप्शन ए, स्कायरूट एरोस्पेस. हैदराबाद स्थित स्कायरूट एरोस्पेस ही भारताची पहिली स्पेसटेक युनिकॉर्न कंपनी बनली. कंपनीने $60 मिलियन नवीन गुंतवणूक उभी केली, ज्यामुळे तिची व्हॅल्युएशन $1.1 बिलियन वर पोहोचले. भारताच्या खासगी स्पेस लॉन्च क्षेत्रात युनिकॉर्न दर्जा मिळवणारी ती पहिली स्टार्टअप ठरली. ही नवीन गुंतवणूक विक्रम-1 लॉन्च व्हेकल उत्पादन विस्तार, तंत्रज्ञान विकास आणि टीम वाढीसाठी वापरली जाणार आहे. पुढील प्रश्न, दुसऱ्या जॉईंट कमांडर कॉन्फरन्स 2026 चे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, जयपूर. आणि जयपूर ही कॅपिटल आहे राजस्थानची. लखनौ कॅपिटल आहे उत्तर प्रदेशची. पुढील प्रश्न, त्यापूर्वी अधिकची माहिती. या परिषदेमागील उद्दिष्ट भारताच्या सैन्याला फ्युचर रेडी, टेक्नॉलॉजी ड्रिव्हन आणि रिझिलियंट फोर्स बनवणे आहे. तसेच संरक्षण क्षेत्रात स्वदेशीकरण आणि आत्मनिर्भरतेला प्रोत्साहन देणे हा उद्देश आहे. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ. भारतात सीडीएस पदाची स्थापना 2019 मध्ये झाली. पहिले सीडीएस होते जनरल बिपिन रावत आणि विद्यमान सीडीएस जे आहेत ते आहेत जनरल अनिल चौहान. पुढील प्रश्न, जगातील पहिले स्मार्ट आयलँड मॉनिटरिंग सिस्टीम कोठे सुरू करण्यात आले? याचं राईट आन्सर आहे ऑप्शन डी, गालापागोस बेटे म्हणजेच ऑप्शन डी. अधिकची माहिती, जगातील पहिले स्मार्ट आयलँड मॉनिटरिंग सिस्टीम इक्वेडोरच्या गालापागोस आयलँड येथे सुरू करण्यात आले. ही सिस्टीम आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने जैवविविधता संवर्धन आणि सागरी परिसंस्थेवर देखरेख ठेवणार आहे. याचा मुख्य उद्देश इलिगल फिशिंग, वाईल्ड लाईफ पोचिंग रोखणे आहे. ही सिस्टीम रिअल टाइम मॉनिटरिंग आणि अलर्ट सुविधा देईल. या प्रकल्पात ॲडव्हान्स सेन्सर आणि सॅटेलाइट इमेजरीचा वापर करण्यात आला असून त्यामुळे 24/7 देखरेख शक्य होणार आहे. पुढील प्रश्न, वर्ष 2026 साठी युनेस्को वर्ल्ड प्रेस फ्रीडम पुरस्काराने कोणत्या संस्थेला सन्मानित करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, सुदानी पत्रकार संघ. अधिकची माहिती, युनेस्को गिलेरो कॅनो वर्ल्ड प्रेस फ्रीडम प्राइज 2026 हा पुरस्कार सुदानी जर्नलिस्ट सिंडिकेट ला प्रदान करण्यात आला. हा सन्मान पॅरिस, फ्रान्स येथे आयोजित समारंभात देण्यात आला. सुदानमधील भीषण गृहयुद्धादरम्यान पत्रकारांनी दाखवलेल्या धैर्य आणि चिकाटीसाठी हा पुरस्कार देण्यात आला. पत्रकारांविरुद्ध झालेल्या 680हून अधिक उल्लंघनाच्या आणि 34 पत्रकारांच्या हत्यांच्या घटना जगासमोर आणण्यात संघटनेची महत्त्वाची भूमिका होती. या पुरस्कारामध्ये $25,000 ची रक्कम आणि प्रमाणपत्र दिले जाते. युनेस्को गिलेर्मो कॅनो पुरस्कार हा पुरस्कार 1997 मध्ये सुरू करण्यात आला. हा संयुक्त राष्ट्रांचा एकमेव पत्रकारिता पुरस्कार आहे. कोलंबियन पत्रकार गिलेर्मो कॅनो इसाजा यांच्या नावावरून या पुरस्कार देण्यात येतो. पुढील प्रश्न, वर्ल्ड मायग्रेशन रिपोर्ट 2026 नुसार वर्ष 2024 मध्ये जगातील सर्वात मोठा प्रेषण म्हणजेच रेमिटन्स प्राप्त करणारा देश कोणता? तर तो आहे ऑप्शन सी, भारत. अधिकची माहिती, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशनने वर्ल्ड मायग्रेशन रिपोर्ट प्रकाशित केला. अहवालानुसार भारताने 2024 मध्ये सुमारे
$137 बिलियन प्रेषण प्राप्त करून जगातील सर्वात मोठा रिमिटन्स रिसिपंट देश बनला. 100 बिलियनचा टप्पा ओलांडणारा भारत हा जगातील एकमेव देश आहे. म्हणजे लक्षात घ्या, जे भारतातून परदेशात लोक गेलेत कामानिमित्त, मग ते कामाला गेले तर ते जेवढे पैसे कमवतात त्याचा काही हिस्सा भारतात आपल्या परिवाराला पाठवतात. तर असा जो हिस्सा आहे तो जवळपास 137 बिलियन पर्यंत पोहोचला आहे. भारतानंतर मेक्सिको 68 बिलियन दुसऱ्या आणि चीन 48 बिलियन सह तिसऱ्या स्थानावर आहे. पुढील प्रश्न, 2026-27 हंगामासाठी केंद्र सरकारने ऊसाचा फेअर अँड रेम्युनरेटिव्ह प्राइस किती निश्चित केला? तर हा केला आहे 365 प्रति क्विंटल. माहिती, कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक्स अफेअरने 2026-27 हंगामासाठी ऊसाचा FRP वाढून 365 प्रति क्विंटल मंजूर केला. FRP म्हणजे साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना देणे बंधनकारक असलेली किमान कायदेशीर किंमत. FRP शुगर केन ऑर्डर 1966 अंतर्गत लागू केली जाते. FRP न दिल्यास कायद्याचा भंग मानला जातो. पुढील प्रश्न, जागतिक थॅलेसेमिया दिन निमित्त केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोणते नवीन मिशन सुरू केले? तर याचं नाव आहे ऑप्शन ए, मिशन झिरो थॅलेसेमिया. माहिती, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने मिशन झिरो थॅलेसेमिया सुरू केले. 2035 पर्यंत भारतात थॅलेसेमिया मुक्त बनवणे ह्या मिशनचे उद्दिष्ट आहे. देशभर विशेषतः आदिवासींनी ग्रामीण भागात स्क्रीनिंग मोहीम राबवली जाईल. थॅलेसेमिया रुग्णांसाठी मोफत रक्त संक्रमण आणि डिजिटल नोंदणी सुविधा उपलब्ध करून देण्याचे लक्ष्य आहे. 5 पॉइंट, सरकारी आकडेवारीनुसार भारतात थॅलेसेमियाचा भार जगात सर्वाधिक आहे. थॅलेसेमिया म्हणजे काय? तर थॅलेसेमिया हा एक अनुवंशिक रक्तविकार आहे. यात शरीर पुरेशा प्रमाणात हिमोग्लोबिन तयार करू शकत नाही. हा आजार पालकांकडून मुलांमध्ये जनुकांद्वारे संक्रमित होतो. जागतिक थॅलेसेमिया दिन 8 मे रोजी साजरा केला जातो. 2026 ची थीम आहे हिडन नो मोर, फाइंडिंग दी अनडायग्नोज सपोर्टिंग दी अनसीन. पुढील प्रश्न, भारताने कोणत्या संघामध्ये मुक्त व्यापार करार 2027 च्या सुरुवातीला लागू होणार आहे? उत्तर आहे ऑप्शन बी, युरोपियन युनियन. भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातील मुक्त व्यापार करार 2027 च्या सुरुवातीला लागू होणार आहे. भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातील प्रस्तावित फ्री ट्रेड एग्रीमेंट ची लीगल स्क्रबिंग प्रक्रिया पूर्ण झाली. या कराराद्वारे द्विपक्षीय व्यापार बायलॅटरल ट्रेड $200 बिलियन पेक्षा अधिक वाढण्याचे उद्दिष्ट आहे. या एग्रीमेंटमुळे तारिफ बॅरियर कमी होतील, ज्यामुळे भारत आणि युरोपियन युनियन मधील व्यापार अधिक सोपा आणि स्वस्त होईल. युरोपियन युनियन हा युरोपमधील 27 देशांचा संघ आहे. जगातील सुमारे 5.5% लोकसंख्या युरोपियन युनियन मध्ये राहते, पण जागतिक GDP मध्ये सुमारे 14 ते 17% वाटा आहे. स्थापना झाली 1993 मध्ये. युरोपियन युनियन मधील सर्वात मोठा देश आहे जर्मनी आणि सर्वात नवीन सदस्य देश आहे क्रोएशिया. 1 जुलै 2013. 2020 मध्ये युकेने युरोपियन युनियन मधून बाहेर पडले, त्यानंतर सदस्य संख्या 27 झाली. पुढील प्रश्न, नासाद्वारे चाचणी करण्यात आलेले 120 किलोवॅट लिथियम फेड प्लाझ्मा इंजिन कोणत्या नावाने ओळखले जाते? उत्तर आहे ऑप्शन बी, मॅग्नेटो प्लाझ्मा डायनॅमिक थ्रस्टर. तर विद्यार्थ्यांनो, अशा पद्धतीने एकूण 10 प्रश्न बघितलेत. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आता कालच्या व्हिडिओतील जे प्रश्न आहेत त्यांचे आपण रिव्हिजन करूया. केम्ब्रिज डेडिकेटेड टीचर अवॉर्ड 2026 मध्ये दक्षिण आशियाचा प्रादेशिक किताब कोणी जिंकला? तर तो जिंकला आहे ऑप्शन डी, सोमा मंडल यांनी. पहिले इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स समिट वर्ष 2026 मध्ये कोठे आयोजित केले जाणार आहे? उत्तर आहे ऑप्शन सी, नवी दिल्ली. पुढील प्रश्न, सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या कायद्यांतर्गत ऍसिड पिण्यास भाग पाडलेल्या लोकांनाही ऍसिड अटॅक पीडित श्रेणी समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला? उत्तर आहे ऑप्शन बी, दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016. पुढील प्रश्न, रेड क्रॉस दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? उत्तर आहे 8 मे. पुढील प्रश्न, MV होंडियस क्रूझ जहाजावर पसरलेल्या हंटा व्हायरस उद्रेकाची चौकशी कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्था करत आहे? उत्तर आहे ऑप्शन ए, जागतिक आरोग्य संघटना. पुढील प्रश्न, माजी फॉर्म्युला 1 चालक आणि पॅरालिम्पिक विजेते अलेक्स झानार्डी यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या देशाशी संबंधित होते? उत्तर आहे ऑप्शन डी, इटली. पुढील प्रश्न,
भारत आणि व्हिएतनाम यांनी 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार किती अब्ज अमेरिकी डॉलर पर्यंत वाढवण्याचे लक्ष ठेवले? उत्तर आहे ऑप्शन सी 25 अब्ज डॉलर इतका. पुढील प्रश्न, भारतात 22वी कॉमनवेल्थ टेबल टेनिस चॅम्पियनशिप चे आयोजन कोणत्या शहरात केले जाईल? उत्तर आहे ऑप्शन सी नवी दिल्ली. पुढील प्रश्न, अलीकडे 16व्या शतकातील महत्वाचे तेलुगू शिलालेख कोणत्या राज्यात सापडले आहेत? उत्तर आहे ऑप्शन सी आंध्र प्रदेश. कॅपिटल आहे अमरावती. पुढील प्रश्न, 40 वर्षांवरील कामगारांसाठी नेशन वाईड अॅन्युअल हेल्थ चेकअप इनिशिएटिव्ह कोणत्या मंत्रालयाने सुरू केले? उत्तर आहे ऑप्शन बी कामगार व रोजगार मंत्रालय. यानंतर तुमच्यासाठी प्रश्न, केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या वाढवून किती करण्यास मंजुरी दिली? 34, 35, 37 की 38? प्रश्नाचं उत्तर कमेंट करा. चालू घडामोडी मटेरियल हवं असेल तर ऍप्लिकेशन डाउनलोड करून परचेस करा. प्राइस आहे फक्त 99 रुपये. कंटेंट आवडला असेल तर नक्की लाईक, हाईप चॅनलला सबस्क्राईब करा. दररोज चालू घडामोडी क्विज सोडवण्याकरिता QR स्कॅन करून टेलिग्राम चॅनल जॉईन करा. थँक्यू.